आता सकाळी तुम्ही सगळ्यांनी ओंकार केला, बरोबर? की ओंकार ज्यावेळेस कोणाकोणाला बाजूचा आवाज आला सांगा बरं, बाजूच्या शेवटपर्यंत किती कोणाला लक्ष फक्त काय सुरुवात कधी करतो आपण, मागे पुढे व्हायला नको, पुढे आपण काय करणार नाही, थोडं थांब त्याच्या सुरू करायचं आपण एका श्वास मध्ये घेतो मध्ये. आणि मी सेकंड इयरचं शिकवताना आम्ही सेकंड इयरच्या फायनलला की आपण योगाचं किंवा प्राणायाम घेताना आपण एक बँक आहे आपली, श्वासाची बँक आहे. जितकं तुम्ही सेव्हिंग कराल तितकं तुमचं आयुष्य वाढेल. फक्त पैशाची बचत करू नका. बरेच ठिकाणी आपण 100 रुपये आपण सोडत नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सरी आपल्याला अंगात चिटकून असतात नेहमी. बाजूला टीव्ही आली आपल्याकडे कधी, भावाने केली होती आपल्याकडे कधी, त्याने प्लॉट घेतला आपल्याकडे कधी, त्याने गाडी घेतली फोर व्हीलर आपल्याकडे कधी. हे शेवट पण जाते पण करत नाही आपण. हे 100 रुपये सोडून जर आपण काम केलं तर आपण योगीचे जीवन जगू शकतो आपण. आणि ते आचरण आपल्या पहिल्यापासून करायला पाहिजे. आपली स्पर्धा कोणाशी आहे, जर पहिल्या दिवशी आपलं शरीर वाकत नसेल तर आपण शाळेमध्ये लेट आल्यानंतर आपण अगोदर मराठी मीडियम मध्ये अंके पडा शिकवले, बरोबर? सगळे कॉल किती वेळेस आपण पुस्तक धरू नाही शकतो मध्ये आपलं कॉल body किती सगळे वाकते. घोटाळे झालेले 20-20 आणि ही एक महिन्याची मिनिटं स्थिती, 6 महिन्याची तर मी स्थिती, माझ्या आपलं ह्याच्यावर body टाकायला किती पहिलं वाकते. विचारत आपण बरेच जण ताट मानेने जगतो, आता आपल्याला सांगितलं सगळं, आजीला हे सांगितलं, सेव होतंय. आजोबांना सांगितलं, प्रत्येकाला. जेवढं झालं तेवढं पण आपण नको ते ताट माने करतो आता. मी मोठं पण गाडं वागणार करायचं नाही. राहिलं गडबडीत. ते पण तसंच करायचं आहे. राहिलं यात. सगळं मागं आपलं आपण बरोबर करतो तेवढं चालू आपल्या केलं. आचरण येते. मी बरेच लेक्चर किंवा लेख लिहिलेले आहेत, योग जीवनशैली म्हणून. आता आपण जेव्हा आपण हे करतोय आपल्या जसं आपल्या शरीर राहते, जसे योगाचे तसं लवचिकता आपल्याकडे नाही. बॉडी लवचिक तर आपण जास्त दिवस जाऊ शकतो. आपण कोविडच्या महामारीमध्ये आपण पाहिलंय की सगळं लंग डिसीजचं सगळं आहे, श्वसनाचे विकारात आहेत, बरोबर? सगळ्यांनी योगासन प्राणायाम वगैरे सगळं पाहिलंय. आयुर्वेदाचं आहे, हे काय, आहाराचं काय, कुठलं मेडिसिन घेऊ, कारण ॲलोपॅथी त्याचं हात टेकले सगळे. परत आपण एक एक स्टेप पुढे येतो, कारण हे आमच्याकडे सांगितलं होतं असं म्हणतो आपण. पण जे जे आपले बेसिक आहेत आपण कोणाला सांगितलं नाही, आपणच ध्यान करत नाही त्याचं. कारण बरेच जण काय करतात, रिटायरमेंट झाल्यानंतर भगवद्गीता वाचन करतात. भगवद्गीता जेव्हा आपलं ज्ञानेश्वरी जे आहे मराठीमध्ये ज्ञानेश्वरी करतो, भगवद्गीता संस्कृत आणि हिंदी. तर हे अगोदरच आपण करायला पाहिजे, त्याचं आचरण करायला पाहिजे. बरेच जण पंढरपूरची वारी करतात, बरोबर? पण वयाच्या कुठल्या वर्षी सुरू केली वारी? कारण मुलांचं शिक्षण झालं, मुलीचं झालं, जावई झालं, सगळ्यांना वाटणी करून दिली, नंतर पंढरपूर जातो. काय उपयोग आहे पंढरपूरला जाऊन? तुमचं आचरण तसं नाही. तुम्ही फक्त संचय करा, तर दुसऱ्याला सांगा संचय करू नका. स्वतः संचय करा, 2 एकर घे, 4 एकर घे, मुलांना देऊन टाका. काय उपयोग त्याचा? मुलगा काय करतो नंतर सगळे घेतो बँक बॅलन्स, तुम्ही निघा बरं वारीला निघा म्हणत. वारीला जाताना काय स्वतः घेतात, विदाउट तिकीट जातात, पैसे खर्च करत पण नाही. मी असे बरेच उदाहरणं पाहिले. कारण सांगली कोल्हापूर लावते मी आपण त्या ट्रेनला जायचं, निजामात पण नको, गाडी आमच्यासाठी म्हणतात. ते उदाहरण आहे ते. आणि ज्यावेळेस त्यांना विचारलं मी, तुम्ही कोणत्या वयात तुम्ही वारी सुरू केली, ते समोरची व्यक्ती रडायला लागली. मुलींचं सगळं भागवलं, तुम्ही मुलांचं भागवलं, म्हणजे पत्नी असो नवरा असो काय सगळं त्यांचे तुम्ही लाड पूर्ण केले. जेव्हा घरात एका धक्का बसला तेव्हा तुम्ही सगळं. आणि पेशंटच्या वेळेस आम्ही सांगतो की एखादा झटका बसल्याची माणूस करतो. एखाद्या अटॅक केल्यानंतर त्याला आपण जे सांगितलं तुम्ही प्राणायाम असं करा असं करा, तो आपल्यासाठी जास्त लोकांना प्रचार करतो. कारण त्याचे पैसे गेलेले असतात, 1.5-2 लाख किती लागवत, तो सगळ्या सांगतो प्राणायाम असं करा, जेवण असं करा, असं खायला सांगा. तो बरोबर आपल्या तज्ञ होते. मग झटका आल्याशी माणूस सुधरत नाही, ते बरोबर आहे. ताटमाने जगायला पाहिजे आणि आपण आपलं आचरण बरोबर करायला पाहिजे. तिसरं मी शेवट सांगतो मी, ज्यावेळेस माझ्या घरातलंच उदाहरण आहे. 70 वर्षाचे माझे वडील होते. डॉक्टरने सांगितलं रेस्पिरेटरी तुमचे लंग खराब आहे, तुम्ही आता यांना घरी करू. तर ओळखी देत होते, त्याने सांगितलं तुम्ही घरी ऑक्सिजनची व्यवस्था करा. ठीक आहे म्हणलं सर, घरी करतो, माझी जे काय सिलेंडर लागेल बदलतो. दोन्ही बायलॅटरल लंग कोलॅप्स, बायलॅटरल लंग कोलॅप्स सगळे दोन्ही बघितलं. त्यांनी विचारलं कुठलं व्यसन आहे का, कुठलं व्यसन नाही म्हणून सांगितलं. वडील बीओ होते माझ्याकडे शिक्षण अधिकारी, रिटायरमेंट झालेला. तर घरी आल्यानंतर आम्ही पूर्ण त्यांना योगासन सगळं शिकवलं. 70व्या वर्षी सुरू केलं, पुढे 4 वर्ष ते राहिले. पण श्वसनाच्या विकारामुळे ते त्यांचा मृत्यू झाला, अटॅकमध्ये गेले ते. पण जे वाटत होतं आपल्याला, त्यांनी पूर्ण 70व्या वर्षाच्या बॉडीच्या रचनेप्रमाणे जे काय त्यांनी शिकवलं, म्हणजे बॉडी पूर्ण वागत नव्हती. श्वसनाचे विकार ते काय हे आपण आसन प्राणायाम सांगतो, आपण सगळे प्रकार सांगितले, बैठे उभं राहून बसून सूर्य नमस्कार सगळे त्याप्रमाणे. तर त्यांनी केलं, 4 वर्ष पुढे राहिले. ते परत सर म्हणला भेटले, वडिलांसोबतच, वडील ह्यात गेले विचारले. तरी माझे वडील सोबतच म्हणून फक्त तुमची ट्रीटमेंट नाही, फक्त आता